बऱ्याचदा असं होतं की तुम्ही खूप सारे लोन घेता. दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या लोनची गरज लागते. जसं कार लोन असेल, हाऊसिंग लोन असेल किंवा पर्सनल लोन असतील, बिझनेस लोन असतील. पण ते लोन घेतल्यानंतरला आपण एका विशिष्ट वेळेनंतर ते क्लोजही करतो. प्रॉब्लेम इथे होतो की ते लोन क्लोज झाल्यानंतर त्याचं फोरक्लोजर लेटर घेतलंय का तुम्ही, आणि त्यानंतरला ते जे क्लोज झालेलं लोन हे तुमच्या सिबिलमध्ये अपडेट झालंय का नाही हे चेक करावं लागतं. आपले क्लायंट आहे, त्या क्लायंटच्या बाबतीत पण असंच झालं. 2017 साली त्यांनी गोल्ड लोन घेतलं होतं, पण आणि त्यांनी 2018 मध्ये ते पे सुद्धा केलं. पण त्यांनी त्याचं फोरक्लोजर लेटर घेतलं नाही आणि सिबिलमध्ये ते लोन आताही दिसतंय. जनरली आम्ही गेल्या महिन्यातच बसलो होतो, त्यांना काय हाऊसिंग लोनला जायचं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही ते चेक करत होतो आणि त्यांच्या सिबिलमध्ये ते दिसलं. ते शॉक झालं की 2017 पासून माझं लोन जे क्लोज झालंय पण ते सिबिलमध्ये दिसतंय. त्याच्यामुळे त्यांचा सिबिल स्कोर आहे ना हा ग्रो झाला. आणि आता ज्यावेळी ते हाऊसिंग लोनला जातात त्यावेळी त्यांना अडचण तयार होतात. त्याच्यामुळे जर तुम्ही सिबिल स्कोर आणि सिबिल रिपोर्ट जर टाइम टू टाइम चेक केला तर तुम्हाला भविष्यात लोन भेटताना सोपं जाईल.